दिलं आणि तरुणांना व्हिजन देणारा हा असा एकमेव राष्ट्रपती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे. आपण फोटो लेंडमार्क मल्टीनॅशनल कंपनी मुंबई आणि स्टेट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे याच्या सौजन्यानं प्रगत प्रयोगशाळा जी आपल्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्रकल्पाची कनिष्ठ महाविद्यालयाला मिळालेली आहे. या प्रगत प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यासाठी आलेले लेंडमार्कचे जनरल मॅनेजर सन्माननीय एस.आर. बेल्दार साहेब, BHS लेंडमार्कचे सन्माननीय विनायक पाटील साहेब आणि लेंडमार्कच्या सिनियर ऑफिसर आदरणीय सुरेखा शिंदे मॅडम, त्याचबरोबर स्टेन लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोग्राम ऑफिसर सन्माननीय त्रिंबक साळुंके सर, या सर्वांचं मी राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्रकल्पाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी मी विनंती करतोय आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुनील गायकवाड सर आणि लेंडमार्कचे जनरल मॅनेजर आदरणीय एस.आर. बेल्दार साहेब, सन्माननीय विनायक पाटील साहेब आणि आदरणीय सुरेखा शिंदे मॅडम हे आपण फीत कापून या प्रगत प्रयोगशाळेचं आपण उद्घाटन करावं. अरे मी पाचवी आतापर्यंत दिलेल्या स्पेसिस वाटतं. सायन्स फॅकल्टी म्हणून मला वाटते की या सेटअपचा बरं त्यामुळे सुद्धा मासिक करण्यासाठी US गेले. पहिल्याच कंपनीत काम केलं. भारतात आल्यानंतर मी छोट्या कंपनीत दररोज डबा घेऊन फॅक्टरीत जायचं. दुसऱ्या स्वतःची कंपनी, त्यांचं विजन होते की आपण भारतात R&D चालू करायचं आणि भारतात फार्मास्युटिकलची R&D लेंडमार्कची पाहिजे. आणि मग भारतामध्ये R&Dचं पोटेन्शियल आहे हे बघून बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्या ज्यांचं भारतामध्ये बेस नाही अशा कंपन्यांनी भारतामध्ये R&D टाकली, कारण स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध आहे आणि बऱ्यापैकी चांगले कॉलेजेस आहेत जे की R&Dसाठी आवश्यक मॅनपॉवर तयार करू शकतात. आणि मग बऱ्याच कंपन्यांचे R&D आले, जसे अवॉर्ड लागले, UPG आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट BSc करू शकता स्वतः कमवून तुम्हाला भेटेल. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही, इव्हन आम्हाला पण माहित नाही. 14,000 हो आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही चांगलं जॉब देतो. त्याच्यामुळे तुमच्यातलं काय कुठं चालू आहे? आता हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅलो. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुनील गायकवाड सर, पर्यवेक्षिका आदरणीय विजयश्री गायकवाड मॅडम, या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा मनपूर्वक स्वागत करू.
आजच्या जे आपल्या सायन्स लॅबच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सुधीर गायकवाड सर यांनी स्वीकारावे असे मी यांना विनंती करतो. आपल्या कवितेमध्ये की या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतुनी या चैतन्य गावे, आणि मातीतुनी या चैतन्य गावे. मित्रांनो, देणं ही आपली संस्कृती आहे. असं म्हणतात की 100रात एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा विद्वान असतो, 10,000मध्ये एखादा वक्ता असतो, आणि दाता लाखामध्ये एक असतो. त्यामुळे तुम्ही लाखात एक आहात, कारण तुम्ही आमच्या शाळेला ज्याची गरज आहे, मॅडमने आता थोडक्यात सांगितलं आपल्याला की इथं ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी आहेत, परिस्थिती गरीब आहे, साधारण आहे, पण त्यांना इतकी अद्ययावत प्रयोगशाळा की जी प्रयोगशाळा मोठ्या सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा नसते, ती प्रयोगशाळा आपण इथं आम्हाला उपलब्ध करून दिली. आणि म्हणून आपल्याविषयी मला 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात कि मुस्कान का कोई मोल नहीं होता, मुस्कान का कोई मोल नहीं होता, मिल ही जाते हैं जिंदगी में लोग, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. दीप प्रज्वलन करून आणि राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण 2 वैज्ञानिक आहेत की ज्यांनी विज्ञानाला एका उंचीवरती पोहोचवलं, अशा महान व्यक्तींच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय. शिक्षक सुद्धा या दिव्यासारखेच असतात, ते तुम्हाला सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देत असतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे एक वाक्य आहे की मला एक चांगला शिक्षक म्हणून जर कुणी आठवणीत ठेवत असेल तर तो माझा सर्वात मोठा. लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे, आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे ग्लेनमार्कचे जनरल मॅनेजर सन्माननीय ESR बेलदार साहेब यांचं आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. प्राचार्य सुधीर गायकवाड सर यांना त्यांनी बेलदार साहेबांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. मित्रांनो, खरं तर ग्लेनमार्क कंपनीला आपल्या शाळेमध्येच ही प्रयोगशाळा का द्यावीशी वाटली. सुरुवात तर आपल्या शाळेमधूनच झालेली आहे. त्यांच्या डोळ्यासमोर एकच शाळा होती, कन्या प्रशाला. कारण मुलींना सन्माननीय विनायक पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय निस्ताने सर यांना की आपण सन्माननीय विनायक पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करावा. आपल्या सर्वांना माहित आहे चंद्रमौळी MIDC मध्ये ग्लेनमार्क कंपनी आहे आणि मल्टीनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचा प्रवास आम्ही थोडक्यात ऐकला, थक्क करणारा प्रवास आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या ग्लेनमार्कच्या सिनियर ऑफिसर आदरणीय सुरेखा शिंदे मॅडम यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. प्रशालेच्या पर्यवेक्षिका आदरणीय विजयश्री गायकवाड मॅडम यांना तरी सुरेखा शिंदे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करावा. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे दातृत्वाचा गुण जो आहे ग्लेनमार्क कंपनीने घेतलेला आहे तो अतिशय कौतुक, अतिशय मोलाचं योगदान आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय मी. सन्माननीय श्री अण्णासाहेब नागरे सर यांना की त्यांनी त्रिंबक साळुंके सर यांचंही या ठिकाणी स्नेहाची शाल पुष्पहार देऊन स्वागत करावं, सन्मान करावा. पण शोधलं तर त्यावरून उत्तर सापडतं. असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे आणि त्या गरजेमधूनच विज्ञानाचे अनेक शोध लागले. थॉमस एडिसन शाळेमध्ये ढ विद्यार्थी, परंतु त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावरती प्रयोगशाळा उभी केली आणि त्या प्रयोगशाळेमधून किती
संशोधनं झाली आणि किती शोध लागले की अगदी असं म्हणतात की त्यांच्या शोधाची नोंद ठेवता येणार नाही इतके शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेले आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षस्थानी असलेले सन्माननीय प्राचार्य सुधीर गायकवाड सर यांचंही या ठिकाणी सन्मान आणि स्वागत सन्माननीय बेलदार साहेब यांनी करावं अशी विनंती करतोय। सरांनी जेवढं शक्य तेवढं सहकार्य केलेलं आहे आणि सरांचा स्वभाव तसा आहे की प्रत्येक तुमच्या कृतीला प्रतिसाद हा सरांचा भरभरून असतो। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतोय प्रशालेच्या पर्यवेक्षिका आदरणीय सौ विजयश्री गायकवाड मॅडम यांना, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ इथे उपस्थित ग्लेनमार्कचे सर्व मान्यवर यांचं मी इथं स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला मी सुरुवात करते। मुलांनो, आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आणि विशेष आहे। आजच्या दिवसाचं वैज्ञानिक महत्त्व पण आहे, सगळ्यांना माहिती आहे। आजच्या दिवशी सूर्यग्रहण आहे। आपल्याला हेही माहीत असेल सूर्यग्रहण कधी असतं आणि चंद्रग्रहण कधी असतं। नेहमी सूर्यग्रहण अमावस्येला असतं आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला। आणि ग्रहण लागतं म्हणजे नेमकं काय होतं एवढंच माहित आहे। ग्रहण लागलं की आपण पोथीपुराण वाचायचं, ग्रहण संपलं सुटलं की लगेचच घर स्वच्छ करायचं, अन्न फेकून द्यायचं आणि ताजं अन्न बनवायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा। माहित आहे आम्हाला सगळ्यांना हे। तर याच्या मागचं विज्ञान काय आहे, हे करणं योग्य आहे का, हे अयोग्य आहे का, काय योग्य आहे, हे जाणण्याची जी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी वृत्ती असते ती वृत्ती आमची विशेष करून ग्रामीण भागात पूर्णपणे कमी झालेली होती। आणि आजचा हा जो ग्लेनमार्कचा ग्रामीण भागातल्या शाळांमधून प्रयोगशाळा अद्यावत करून देण्यामागचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे तो की या ग्रामीण भागातली असलेली ही तरुण पिढी, ही तरुण ऊर्जा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे यावी। यांचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो बौद्धिक क्षमता आहे तिचं संवर्धन करावं, हा एकमेव उद्देश लक्षात घेऊन ग्लेनमार्क या फार्मा कंपनीने आणि NGO जे आहे त्यातली सेवा सहयोग फाउंडेशनची जी NGO आहे त्यांच्या मदतीने आणि आपले साळुंके सर यांच्या माध्यमातून काम करतात ती STEM यांच्या तिघांच्या सहकार्यातून आज आपल्याकडे एवढी मोठी प्रयोगशाळा, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक वैज्ञानिक उपकरण हाताळत असताना त्याचा वापर करत असताना आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन संवर्धित व्हावा, हा एकमेव प्रामाणिक आणि अगदी तळमळीचा हेतू आहे। आणि जेव्हा हे साध्य होईल तेव्हा मी आत्ताच विषय घेतला तो सूर्यग्रहणाचा, चंद्रग्रहणाचा, असे जे अनेक निसर्गाची जी घटना घडतात त्या घटनेमागचा विज्ञान कार्यकारण भाव त्याचा समजून घेण्याची आपली वैज्ञानिक दृष्टी वृद्धिंगत व्हावी असा या कार्यक्रमात या प्रयोगशाळेचा उद्देश होता। आणि त्या उद्देशानुसार आज आपल्याकडे अद्यावत अशी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि या उपलब्ध करून दिलेल्या प्रयोगशाळेचं आज विद्यार्थ्यांसाठी समर्पित करण्यासाठीचा आजचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले ग्लेनमार्कचे आदरणीय बेलदारे सर, पाटील सर आणि शिंदे मॅडम या सर्वांचं मी आमच्या प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करते। आणि या निश्चितच या कार्यक्रमातून मी त्यांना सांगते की आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन संवर्धित होणारा हा विज्ञान शाखेचा जो वर्ग आहे तो वर्ग तर आहेच आहे, पण आमच्या संपूर्ण शाळेमधून सुद्धा या प्रयोगशाळेचा आम्ही जसं जमेल तसं बाकीच्या विज्ञान विषय शिक्षक सोडून सुद्धा आम्ही त्याचा आमच्या जिज्ञासू वृत्तीसाठी उपयोग करून घेऊ आणि आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अख्ख्या शाळेमध्ये वृद्धिंगत करूया असं मी इथं प्रास्ताविकातून सांगू इच्छिते आणि माझं प्रास्ताविक संपवते। धन्यवाद। विकासात में गद्दी मिल सकती है, बुद्धी नहीं। आणि म्हणून बुद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा प्रयोगशाळेमध्ये घालवावा लागेल
आणि या प्रयोगशाळेसाठी सगळ्याच विज्ञान शिक्षकांनी खूप परिश्रम घेतलेला आहे. त्या सगळ्या विज्ञान शिक्षकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय तोडकर मॅडम यांना की त्यांनी आपलं मनोगत या ॲडव्हान्स लॅब सर तसेच आजचे प्रमुख पाहुणे मिस्टर SR बेलदार सर, मिस्टर विनायक पाटील सर, तसेच MS मॅडम मिसेस सुरेखा शिंदे मॅडम या इथं आपल्या इथं उपस्थित आहेत, व्यासपीठावर विराजमान आहेत. तसेच आपल्या प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कोरे मॅडम. आज आपण इथं सर्वजण विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. मागचं एक वर्षभर आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींची थोडीशी जुळवाजुळव सुरू झाली किंवा हे लॅब तयार करणं सुरू झालं, तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता होती की कशा पद्धतीनं ही लॅब तयार होईल किंवा ही आपल्याला केव्हा मिळेल. तर साधारण एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला कोऑर्डिनेटर म्हणून लाभलेले श्री साळुंके सर हे सतत आपल्या इथं आले. त्यांनी खूप छान असं समन्वयकाचं काम केलं. कारण ग्लेनमार्क कंपनी जी आपल्या मोहोळमध्ये आहे आणि ग्रामीण स्तरावर या कंपनीनं विशेष करून असं विचार केला की मोहोळमध्ये असणाऱ्या शाळांना ही देणगी मिळावी आणि अशी लॅब उभी राहावी. खरं तर ते कोणत्याही वेगळ्या कामासाठी देऊ शकले असते, परंतु त्यांचा एक हेतू असा होता की शिक्षणानेच पुढची पिढी घडते. तर शिक्षणामध्ये महत्त्वाचा विषय कोणता तर सायन्स, आणि सायन्समधून आपण जर ही गोष्ट केली किंवा ही लॅब उभी केली तर विज्ञानामधून मुलांनी प्रगती करतील, त्या क्षेत्रामध्ये ते पुढे जातील. खरं तर ही जी कंपनी आहे ती फार्मास्युटिकल कंपनी आहे. आपण या फार्मास्युटिकल कंपनीचं महत्त्व आपण साधारण 2-3 वर्षापूर्वी पाहिलंय. करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ज्या कंपनीनं संस्थेने काम केलं ते म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी. आपल्या न्यूजमध्ये आपण खूपदा ऐकलोय की या कंपनीनं ह्या औषधं तयार केली, गोळ्या तयार केल्या, पुरवल्या, कमी दरामध्ये पुरवल्या. तर ह्या ज्या आहेत संस्था त्या हे प्रत्यक्ष आपल्या आरोग्याशी निगडीत असतात. तर यांनी आपली शाळा निवडली आणि आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला. तसंच केवळ आपली शाळाच नाही तर आणखी शाळा तुम्ही सुचवा असं आपल्या गायकवाड मॅडमनं सांगितलं आणि मॅडमने आपल्या मोहोळमध्ये असलेल्या आणखीन 3 शाळा सुचवल्या आणि तिथं सुद्धा ही लॅब डेव्हलप केलेली आहे. आणि आत्ताच सरांनी जेव्हा पाहणी केली बाकी सगळ्या शाळांमध्ये याचं उद्घाटन झालं आणि शेवटी आपल्या इथं उद्घाटन होतंय आणि त्यांनी हे समाधान व्यक्त केलं की आपल्या इथं ती तयार झालेली लॅब ही सगळ्यात मोठी लॅब आहे. ही जास्त उल्लेखनीय गोष्ट आहे की त्यांना ही गोष्ट आवडली की आपण एवढा स्पेस त्याला दिलेला आहे आणि तेवढ्या प्रमाणात त्यांनी ही लॅब उभी केलेली आहे. आम्ही जेव्हा इथं जॉईन झालो तेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकत होतो. शहराच्या ठिकाणी शिकलेला आमची लॅब खूप प्रगत होती त्यावेळेला आणि तेव्हा वाटायचं मी विज्ञान शिक्षिका असल्यामुळे मला वाटायचं की माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशी लॅब उपलब्ध व्हावी. सरांनी त्यांच्या परीनं खूप प्रयत्न केले. आपल्यासाठी तिथं देखील एक लॅब उपलब्ध करून दिली. या जुन्या इमारतीमध्ये होती परंतु ती इतकी अद्ययावत नव्हती. परंतु आज जी आपल्या समोर साकार झालेली लॅब आहे ही अगदी मुंबई पुण्याच्या धर्तीवर आहे. तिथले विद्यार्थी जे प्रयोग करतात तशा पद्धतीनं तसे सगळ्या साहित्याची हाताळणी तुम्हाला करता येईल. तशी सगळी मांडणी आहे. टेबल असतील, ॲपरेटस असतील किंवा गॅसचं कनेक्शन असेल, पाण्याचं कनेक्शन असेल, जिथल्या तिथं म्हणजे आयडियल लॅब कशी असते तशी निर्मिती आपल्या इथं झालेली आणि यासाठी विशेष कष्ट घेतले ते साळुंके सर यांनी. तर मी खरं तर आपल्या प्रशालेच्या वतीने त्यांचे आभार मानते कारण त्यांनी खूप योग्य असं उत्कृष्ट असं समन्वयकाचं काम केलं आणि आपल्या सगळ्या प्रशालातर्फे सायन्स डिपार्टमेंटतर्फे मी या ग्लेनमार्क कंपनीचे जे इथं उपस्थित असणारे अधिकारी आहेत त्यांचे विशेष आभार मानते आणि त्यांना ग्वाही देते की त्यांनी जेवढा खर्च इथं केलेला आहे, ज्या अपेक्षेतून केलेला आहे ती अपेक्षा त्यांची आम्ही सार्थ करून दाखवू आणि आमच्या प्रशालेतून जे विद्यार्थी चालत नाही. आता आणखीन एवढं प्रगत झालं की आपण मोबाईलवर फार तर व्हिडिओ दाखवू शकतो, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या वस्तू हाताळतो, प्रयोग करतो तेव्हाच त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान मिळतं आणि ही गोष्ट आपण आता साध्य करू शकतोय या संस्थेने दिलेल्या मोठ्या देणगीमुळेच. तर मी आमच्या सर्व प्रशालेतर्फे पहिल्यांदा त्यांचे आभार मानते आणि त्यांना हे आश्वासित करते की आम्ही या लॅबची परिपूर्ण अशी माहिती किंवा त्याचा जुनून पागलपन वो काम ही क्या जिसमें जुनून ना हो
वो मुकाम ही क्या जिसमें सुकून ना हो। तो आज हमें बहुत सुकून मिला है। सुकून का मतलब संतोष मिला है कि आपने ये लॅब जो ॲडव्हान्स लॅब है हमारे लिए उपलब्ध यहाँ की है। यानंतर मी विनंती करतोय ग्लेनमार्कच्या सिनियर ऑफिसर आदरणीय सुरेखा शिंदे मॅडम यांना, त्यांनीही या इनोव्हेशनच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं। थँक्यू सर. हॅलो एव्हरीवन. आज तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन असं थोड्या वेळ कॉलेज फेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय मला. खूप छान सगळ्यांना बघून, विशेषतः मुलींना बघून तर अजूनच आनंद झाला की एवढा छानपैकी उपस्थित राहून सायन्स लॅबच्या उद्घाटनासाठी त्यांनी त्यांचं सहभाग नोंदवला आहे. तर छान वाटतंय. कॉलेज फेज ही अशी फेज आहे आपल्या लाईफमधली की ती कधीच विसरू शकत नाही. तर तुम्ही आत्ता सध्या ह्या फेजमध्ये आहात, तर तुम्ही ह्या फेजमध्ये खूप नॉलेज गेन करा. ते तुम्हाला फ्युचरमध्ये बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. कॉलेजमध्ये जे तुम्ही प्रॅक्टिकल आणि थेरी हे दोन वेगवेगळे पार्ट येतात. थेरी हे आपल्या हातात आहे, पण प्रॅक्टिकल जे खूप महत्त्वाचा पार्ट आहे की त्याच्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही, किंवा मॅक्झिमम नॉलेज जे गेनिंग आहे ते प्रॅक्टिकल्समधून होतं. तर तुम्हाला ग्लेनमार्क ह्या कंपनीने जी अद्ययावत लॅब दिली आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे नॉलेज गेन करण्यासाठी उपयोग करून घ्या. आणि ग्लेनमार्क ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे की तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल की ही आपल्या रुरल एरियात आहे. मॅक्झिमम लोकांना नाही माहिती अजून. तर ही एकच कंपनी नाही, अशा बऱ्याचशा कंपनी आपल्या सराउंडिंगमध्ये जवळच्या सिटीजमध्ये आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी ह्या फेजचा किंवा नॉलेज गेनिंग करून पुढे ह्या फील्डमध्ये येण्याचा नक्की विचार करा. विशेषतः मुलींना सांगू इच्छिते की फार्मा झोन हे तुम्हाला करिअरसाठी एक उत्कृष्ट काय म्हणता येईल की ऑर्गनायझेशन आहे, किंवा तुम्हाला पुढे एक चांगला रूट आहे की तुम्ही तिथे खूप सारे तुमचं करिअर डेव्हलप करू शकता. तुम्ही M.Pharm व्हा, B.Pharm व्हा, MSc व्हा, BSc व्हा, तुम्हाला खूप मोठे करिअर करण्याची इथे खूप चांगली संधी आहे. तर मी एवढंच सांगू इच्छिते की सर तुम्ही पण खूप छान प्रकारे आभार मानले, पण मॅक्झिमम जे आहे कार्य करताय तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं ते खूप मोठं आहे. ग्लेनमार्कने तुम्हाला हा एक चांगला सपोर्ट केला आहे, तर तुम्ही मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच चांगला त्याचा उपयोग करून घ्याल. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या फ्युचरसाठी बेस्ट लक. थँक्यू. मॅडमनी भविष्यातल्या संधी तुम्हाला सांगितल्या, त्याच्याही पुढं बेलदार साहेब म्हटले होते की त्याच्याही पुढं नोकरीची संधी सुद्धा ग्लेनमार्कमध्ये आपल्याला नक्कीच मिळेल. एक शायर ने खूप कहा है कि मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, उसके रास्ते हमेशा पैरों के नीचे ही होते हैं, उसके रास्ते हमेशा पैरों के नीचे ही होते हैं. आणि म्हणून इम्पॉसिबल न म्हणता आय एम पॉसिबल असं म्हणा. नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. यानंतर मी ग्लेनमार्कचे EHS सन्माननीय विनायक पाटील साहेब यांना हे विनंती करतो की आपण ही आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आदरणीय विनायक पाटील साहेब. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गायकवाड सर, आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर HR बेलदार सर, भोसले सर आणि शिक्षक वर्ग, आणि ज्याच्याशिवाय हा कार्यक्रम कंप्लीट होऊ शकत नाही असे तुम्ही, ठीक आहे. कारण शिक्षक देणारी लॅब ग्लेनमार्क, पण हे सगळं सपोर्ट देत असताना त्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. जसं मॅडमनी सांगितलं, प्रॅक्टिकल आणि थेरी ह्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. आपण एखादी गोष्ट ज्या वेळेला थेरी 10 वेळा पाठ करतो आणि प्रॅक्टिकल एकदा करतो हे बरोबर आहे. जसं आपण ज्या वेळेला केमिस्ट्रीच्या रिॲक्शन आम्ही पण BScला होतो त्यावेळेला केमिस्ट्रीच्या रिॲक्शन पूर्ण पाठ करायचो आणि ती परत विसरायची, ठीक आहे. पण ती जर प्रॅक्टिकलमध्ये आपण केलं तर ते जास्त आपल्याला लक्षात येतं आणि त्याचा उपयोग आपल्याला एक्झाममध्ये आणि फ्युचरमध्ये सुद्धा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला ही लॅब बघितली तर ती लॅब सुसज्ज अशी लॅब होती, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. आणि मी लॅब बघत असताना त्या लॅबमध्ये एक एक्सटिंग्विशर दिसला. ते काय माहिती आहे का कोणाला एक्सटिंग्विशर कशासाठी असतो? त्या लॅबमध्ये एक एक्सटिंग्विशर दिसला. तो लॅब एक्सटिंग्विशर इन केस ऑफ जर फायर झाली तर ती विझवण्यासाठी आहे, ठीक आहे.
पण तो जो एक्सटिंग्विशर दिला आहे तर तो ऑपरेट कसा करायचा हे पण सगळ्याला माहीत पाहिजे. बऱ्याच वेळा होतं, आता आपण सायन्स ग्रॅज्युएट आहे तर सायन्समध्ये शिकतोय, तर बरेच जे मटेरियल असतात आपल्याकडे जे आपण ॲनालिसिससाठी वापरतो ते फ्लेमेबल असतात, काही करोजिव्ह असतात, तर त्या सुद्धा केमिकलचे तुम्हाला प्रॉपर्टी माहीत पाहिजे आणि त्या प्रॉपर्टी माहीत असून त्याच्याबरोबर ते जे एक्सटिंग्विशर आहे ते ऑपरेट करता आलं पाहिजे. तर सर्वांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि मी थांबतो. थँक्यू. मित्रांनो, विज्ञान सांगतं की डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, नशिबावरती अवलंबून राहू नका, तर तुम्ही कष्ट करा, हे विज्ञान आपल्याला सांगत असतं. आणि आज ही अद्ययावत लॅब आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे. त्या पाठीमागे अनेकांचा परिश्रम आहे. आणि एक कवि ने कहा है कि पंख ही काफी नहीं है आसमां के लिए, पंख ही काफी नहीं है आसमां के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ान के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ान के लिए. आणि हा हौसला, हा विश्वास आपल्याला ग्लेनमार्क कंपनीने दिलेला आहे आणि त्याच्या भरोश्यावरती तुम्ही नक्कीच उद्या उंच भरारी घेणार आहात. मी विनंती करतोय सिनियर जनरल मॅनेजर सन्माननीय बेलदार साहेब यांना की आपणही आमच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी संवाद साधावा. आदरणीय व्यासपीठ, माझे सहकारी, इकडं असलेले प्राध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य आणि भारताचं भविष्य, जे सगळेचे सगळे 100 लोक माझ्याकडे बघतात, 200 डोळे आत्ता माझ्याकडे बघतात, मला थोडंसं टेन्शन आहे. तर भविष्यानो आम्ही एक छोटा प्रयत्न केला आहे की तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकलसाठी एक प्रशस्त लॅब ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीने तुम्हाला दिली आहे. 2004 पासून ग्लेनमार्क इथं मोहोळमध्ये आम्ही काम करतो. आमचं काम एकदम शांतपणे चाललेलं आहे. मॅडमने सांगितलं, तोडकर मॅडमने, करोनाच्या काळामध्ये सगळ्यांना फार्मास्युटिकल फील्डची गरज कळाली आणि आम्हाला अभिमान आहे की करोनामध्ये भारतात पहिल्यांदा करोनाच्या विरोधात जे औषध आणलं ते फॅबिपिराविर, ते ग्लेनमार्क कंपनीने आणलं, जापनीज कंपनीच्या कोलॅबोरेशनमध्ये. आणि त्याचा बेसिक मॉलिक्युल बनवणारे टीममधून आम्ही आहोत. आम्ही अहोरात्र करोनाच्या काळामध्ये काम केलं आणि जी भारताला गरज होती त्यावेळेस करोनाची लाट थांबवण्यासाठी तेवढे औषधं भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध करून दिली. 1 कोटी लोकांचे प्राण त्या काळात आमच्या औषधांनी वाचवलं. बऱ्याचशा सरकारी एजन्सी, कलेक्टर सोलापूर, पुणे यांनी आम्हाला मदत केली. यामध्ये यवन मोहोळ नगर परिषदनी त्यावेळेस आम्हाला मदत केली. तर तो एक कामाचा भाग होता आमच्या. आता भविष्य म्हणून तुमच्याकडून काही अपेक्षा. आता इथं बसलेले 11वीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी सांगितलं असेल बाबा JEE करायचं, ॲडव्हान्स करायचे, NEET करायचे आणि मग आता सगळे गायकवाड सरांकडून तुमच्याबरोबर आता काय म्हणायचं, प्रेशर टाकून बऱ्यापैकी काम बिम करून घेत असतील. यामध्ये प्रेशर तुम्ही समजून घ्या की तो प्रेशर नाही. आता बघा, तुम्ही युनिफॉर्ममध्ये आहात, आम्ही युनिफॉर्ममध्ये आहे. 25 वर्ष आम्ही ग्लेनमार्कमध्ये काम करतोय, तुमच्याच भागात काम करतोय. युनिफॉर्म चुकलेलं नाही. पण जर बेटा तुझं नाव काय? प्रियांका. जर प्रियांका कुठं ॲप्रॉनमध्ये दिसली आणि तिथं लिहिलेलं आहे डॉक्टर प्रियांका, तर सो स्काय इज द लिमिट फॉर युअर डाईव्ह. तुम्ही प्रयत्न करा. उंच क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मास्युटिकल आहे, मेडिकल सायन्सेस आहेत. अशा सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाताना तुम्हाला जे ह्या शिक्षक लोकांनी इथं शिकवलेलं आहे बेसिक, ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तर आमचा छोटा प्रकल्प आहे जो विज्ञान की जिज्ञासा म्हणून आम्ही नाव त्याला दिलं आहे, विज्ञासा. याच्या अंतर्गत ही बेसिक लॅबोरेटरी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. याच्यामधून आमची कुठलीही अपेक्षा नाही की
तुमच्याकडून 4 लोक आम्ही सरांकडनं घेऊन जाऊ की आम्हाला केमिस्ट म्हणून लोक द्या तुमच्याकडले 4, असं नाही. तुम्ही कुठेही काम करा, स्वतःच्या पायावर उभा राहा, तुमच्या शाळेचं नाव मोठं करा आणि देश समाज याच्यासाठी काही काम करा. बाकी राहिला विषय ग्लेनमार्कचा. ग्लेनमार्क आमची पेरेंट कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड आमच्या 10 कंपन्यांचा ग्रुप आहे. आमच्याकडे 14,000 लोक काम करतात. 80 देशामध्ये आमचं काम चालतं आणि बरेचसे प्रोडक्ट जे की दररोजच्या लाईफमध्ये, आता काही लोकांना दररोजच्या लाईफमध्ये गरजेचं झालं की बीपीची गोळी पर्याय नाही, फक्त ग्लेनमार्कच बनवतात. तशी काही 13-14 औषधं आमची स्वतःची आहेत. याचं फक्त आणि फक्त ग्लेनमार्क या नावानेच मार्केटमध्ये उपलब्ध असतात. असं एखादं पुढं जाऊन इथल्या लोकांनी काही एक छोटी लॅब टाकली, स्वतःची कंपनी टाकली. सर सांगतात बरेचसे त्यांनी कवी आणि शेरोशायरीची खूप मदत घेतली. जे शेतकरी संशोधक आहेत ना, तो महानोर, त्यानंतर करंदीकर यांच्या कविता त्यांनी सांगितल्या, देणाऱ्यांनी हात वगैरे वगैरे, बरोबर. तर तुमच्यापैकी कुणीतरी उद्योजक पुढे जाऊन व्हावं आणि अशीच फार्मास्युटिकल कंपनी टाकावी किंवा इतर कुठल्याही कंपन्या टाकाव्या आणि छोटं फार समाजाचं देणं म्हणून तुम्ही कुठल्या शाळेला, कुठल्या विद्यार्थ्याला, कुठल्या शिक्षकांना मदत करावी, असं एक यांच्या कवितेतून आपण अर्थ घेऊया. मॅनेजमेंटनी आम्हाला इथं बोलवलं, सादर सत्कार केला. तुम्ही शांत चित्ताने मी काही जे बोललो ते ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. मित्रांनो, निस्वार्थी भावनेनं केलेलं कार्य हे सर्वोत्तमच असतं आणि म्हणून कोरोना काळामध्ये कोट्यावधींचे प्राण वाचवण्याचं काम ग्लेनमार्क कंपनीने केलेलं आहे. याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. ग्लेनमार्क कंपनी वर्ल्ड वाईड आहे आणि आपण निस्वार्थ भावनेनं केलेले हे जे कार्य आहे त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की आपण स्टँडिंग ओवेशन करूया. उभं राहून टाळ्या वाजवून ग्लेनमार्क कंपनीच्या या टीमचं आपण अभिनंदन करायचं आहे आणि आपल्या टाळ्या त्याच्या लक्षात राहील. आपण उभं राहून स्टँडिंग ओवेशन, उभं राहून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. क्लॅप गोज. धन्यवाद साहेब. आणि ग्लेनमार्क कंपनीसाठी 4 ओळी की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इम्तिहान का वक्त अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इम्तिहान का वक्त अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, आगे तो सारा आसमां बाकी है, आगे तो सारा आसमां बाकी है. ग्लेनमार्क कंपनी ही जगातली सर्वात मोठी कंपनी व्हावी अशा शुभेच्छा आमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकडून. कारण यांचा आशीर्वाद कधी वाया जात नसेल. कारण आपण जे केलंय, तुम्ही आम्ही जे करतोय हे सगळे यांच्यासाठी करतोय. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे अध्यक्ष आदरणीय सुधीर गायकवाड सर. तेव्हा आपण पाहिलं की ऑनलाईन आपण क्लासेस घेत होतो आणि त्यावेळेला ऑनलाईन आम्ही शिकवत होतो, तुम्ही पाहत होताय, शिकत होताय. तसंच एक सायन्स एक टाइम टेबल आम्ही तुम्हाला टाकत होतो. त्यावेळेला तुम्ही येत होताय आणि तेव्हा एक परळीची संस्था होती, तिथून आपण हे ऑनलाईन क्लासेस किंवा लॅबमध्ये असणारे सगळे प्रयोग पाहत होतो. त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काम जे पडद्यामागून करत होत्या त्या म्हणजे आपल्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम यांनी तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच फार प्रोत्साहन दिलं हे करण्यासाठी. तसंच आपल्या शाळेमध्ये ही लॅब उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोलाचं काम जे केलं असेल ते गायकवाड मॅडमनी केलेलं आहे. तर मी केवळ आपल्यालाच नाही, त्यांनी आपल्याला तर हे सुचवलंच होतं, शिवाय आणखीनही दुसऱ्या शाळांमध्ये द्या म्हटल्यानंतर मॅडमनीच दुसऱ्या शाळांची नावं सुचवलीत आणि मग त्यांना ही लॅब मिळालेली आहे. तर केवळ आपल्याला शाळेलाच नाही तर दुसऱ्यांनाही त्यांनी ही मदत करून दिलेली आहे. तर मी आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या सर्व विज्ञान विभागातर्फे, कॉलेज स्टाफ असेल किंवा हायस्कूल स्टाफ असेल, तर आमच्या सगळ्या विभागातर्फे मी त्यांचा अभिमान आहे आपल्याला की अशा शिक्षिका आपल्याला पर्यवेक्षक म्हणून मिळालेल्या आहेत. तर आपल्या सगळ्यांतर्फे मी त्यांचे स्वागत आणि सत्कार करू इच्छिते. तर बुके देऊन आपल्या प्रशालेच्या प्राध्यापिका
केशनी पाटील मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. तर शिंदे मॅडमनी पुढे यावं. या आपल्या टीम लीडर आहेत, केवळ सायन्सलाच नाही, सायन्स मॅथ्स असेल बाकी सगळ्याच विषयासाठी त्यांनी अग्रेसर असतात. विनंती करतोय की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करा. ग्रीनमार्क प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीनं आज आपल्या नवीन लॅबचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि अशा कार्यक्रमासाठी म्हणून ग्रीनमार्कचे जनरल मॅनेजर माननीय सन्माननीय जसाल बेलदार सर, EHSचे ग्रीनमार्कचे प्रमुख सन्माननीय विनायक पाटील सर, सिनियर ऑफिसर सुरेखा शिंदे मॅडम, प्रोग्राम ऑफिसर दर्गन प्रायव्हेट लिमिटेडचे त्र्यंबक साळुंके मॅडम सर, प्रसारीच्या पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम, आमच्या प्रसारीचे ज्येष्ठ शिक्षक अण्णासाहेब नागणे, या ठिकाणी कॉलेज आणि हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आत्ता गायकवाडांचा सत्कार झाला तेव्हा त्याची काय कल्पना होती, तेव्हा ऑनलाईनचे तास चालू होते, बरेच विद्यार्थी ह्या शाळेमधले आहेत, त्यांनी ऑनलाईन तास अटेंड केले असतील. मी त्यावेळेस मॅडमला विचारले की मग तुमच्या तालुक्यामधील 5 कॉलेजेसची नावं द्या. तर त्याने आपलं नाव दिलं, अनगरचं नाव दिलं, नेताजी दिलं, विरल दिलं, अशा 5 कॉलेजची नावं दिली आणि त्या 5 कॉलेजला सुद्धा अशा प्रकारची लॅब प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला या ठिकाणी मी गायकवाड मॅडमचं अभिनंदन करतो, मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीचं प्रॅक्टिकल केलं, बरेच विद्यार्थिनी बाबर सरांची कंपल्सरी केली होती किंवा त्यांनी जनरलवर सही असेल तरच तो प्रॅक्टिकल घ्यायची किंवा एवढ्या अद्ययावत लॅब आपल्याला या ठिकाणी शहरामध्ये आपल्या कॉलेजला मिळालेले आहे, अन्य कॉलेजला सुद्धा मिळालेले आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय दुमत नाही. पण ह्या लॅबचा यूज तुम्ही कशा प्रकारे करायला पाहिजे. मी बाबर सरांना सांगितलं किंवा मला 11वीचं सुद्धा प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे किंवा तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा जेणेकरून ती लॅब कशी आहे किंवा त्यातलं साहित्य कसं आहे किंवा ती काय प्रयोग कसे असतात हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावं किंवा त्यांना समजावं. पाठीमागे 2-4 वर्षापूर्वी असेच चर्चा व्हायची किंवा फक्त प्रॅक्टिकलच होत नाही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आणि मग त्याचा विपरीत परिणाम माझ्या ॲडमिशनवर व्हायचा किंवा 11वीचं असेल किंवा 5वी-6वीचं असेल. आणि म्हणून आमच्या शिक्षकांना कंपल्सरी केले किंवा काही जरी झालं किंवा जेवढं साहित्य आहे तेवढं साहित्याचं प्रयोग हे विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे किंवा दाखवायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून ते करून घ्यायला पाहिजे. हा अट्टास होता आणि त्यामुळं आपल्याला ह्या लॅबचं महत्त्व आता तुम्हाला समजेल किंवा तुम्ही 11वीला आहात, चालू वर्षी आता 12वीला आहात आणि 12वीला गेल्यानंतर कशा प्रकारचे प्रयोग असतात किंवा कशा प्रकारचे प्रॅक्टिकल असतात हे आपल्याला भविष्य काळामध्ये या लॅबच्या माध्यमातून समजेल. मी पाटील सर असतील किंवा बेलदार असतील किंवा शिंदे मॅडम असतील, आता सहज चर्चा चालू होती आणि भोसले सर आणि एवढीचा पाटील मॅडम म्हणून त्यांची चर्चा चालू होती किंवा आपले विद्यार्थी कुठे गेलेले आहेत किंवा कोण B फार्मसी केलेलं आहे, कोण D फार्मसी केलेली आहे. आणि अशी चर्चा करत असताना पाटील सरांनी सुद्धा बरेच सांगितले किंवा मला अभिमानानं सांगावं वाटतं की त्यातल्या त्या मुलींचं प्रमाण हे त्या D फार्मसीला जायचं किंवा B फार्मसीला जाण्यासाठी हे जास्त आहे. आणि म्हणून आत्ता बेलदार सर असतील किंवा पाटील सर म्हणले किंवा मॅडम म्हणल्या किंवा तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या कोर्सेसला जायला पाहिजे किंवा तुमचं सुद्धा कुठेतरी इथं लेबल लागायला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही लॅब त्यांना पाठीमागे जी काय ग्रीनमार्क आहे त्यांनी आपल्याला बरंच सहकार्य केलेलं आहे. त्यातल्या त्यात आमचे त्र्यंबक साळुंके सर आहेत किंवा त्यांनी 110% आपल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत किंवा त्याहीपेक्षा जास्त केलेले आहेत. आणि म्हणून हे जे काय ग्रीनमार्कचे काय ते सगळे म्हणजे पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना माझी छोटीशी विनंती राहील किंवा साळुंके सरांसारखे व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाला ह्या सोलापूर जिल्ह्यामध्येच तिथंच त्यांचा त्या ठिकाणी विकास करावा किंवा आमचे जे काय गरीब शाळा असतात किंवा आमचे जे काय ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात ते अशा विद्यार्थ्यांच्या मुलांची किंवा मुलींची सेवा करण्याची संधी त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये द्यावी. तुम्ही राजापूरला पाठवता, कलकत्ताला पाठवता किंवा इकडे पाठवता आणि त्यामुळे न पाठवता किंवा सोलापूरमध्येच त्यांना संधी द्यावी. जाता जाता छोटीशी विनंती करतो, भविष्य काळामध्ये तुमच्या ज्या काय ॲक्टिव्हिटी असतील किंवा जे काय असेल ते ॲक्टिव्हिटी राबवायला
आमची प्रशाला किंवा आमचं कॉलेज हे समर्थ आहे. शिंदे मॅडमला थोडंसं सांगा वाटतं की बा आज पहिल्याच दिवस ज्यादा तासाचा आहे आणि त्यामुळं मुलींची प्रेझेंट थोडीशी कमी आहे आणि त्यामुळं आम्ही मुलांना बसवलं. त्यामुळं भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे जर तुम्ही उपक्रम राबवले किंवा शाळेसाठी असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी असतील तर ते कार्यक्रम आम्ही आवर्जून या ठिकाणी घेऊ. अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि मला परत ही मुलं सापडण्यात म्हणून त्यांच्यासाठी 2 महत्त्वाच्या सूचना सांगतो. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले आजपासून जादा तास चालू झालेले आहे आणि त्यामुळं आपण ग्रामीण भागातले आहात. आपण फी भरून कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की बा जेवढेही 11वी आणि 12वी A आणि B डिव्हिजन आहेत, जेवढाही पट असेल वाघमोडे सर किंवा जे काय असेल शिक्षक त्याची जादा तासाचा फायदा हा तुम्ही उठवायचा आहे किंवा घ्यायचा आहे. हे जादा तास का आपण मे महिन्यामध्ये नाही घेणार. जादा तास मोजून आपल्या ह्या 1 मे पर्यंत असण्यात फार साधारणपणे 14 ते 15 दिवस आपले जादा तास असतील. त्या जादा तासाला सर्वच विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील या जादा तास कोणी बुडवायचं नाही. कारण का त्याला घेऊन येणार तुमची प्रेझेंटी घेणार. जो विद्यार्थी ह्या जादा तासाला किंवा विद्यार्थिनी जादा तासाला गैरहजर राहील त्याचा विचार मी जून महिन्यामध्ये करणार नाही हे तुम्हाला आता सांगतो. त्याचं कारण असं किंवा आपण बघितले का तुम्हाला पेपरमधून बाहेर काढलं जायचं फीसाठी वगैरे वगैरे. मग आपण एवढी फी भरली असताना किंवा तुम्ही विचार करा आजची परिस्थिती काय आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या वडिलांनी जर आपल्याला कुठून तरी पैसे आणून दिले कॉलेजची फी भरण्यासाठी आणि त्या फीच्या बाबतीमध्ये त्या कॉलेजचा वेकेशनचा जर आपण फायदा नाही घेऊ शकत असेल तर आपण काय करणार. आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे किंवा वेकेशनचे तास एकाने सुद्धा बुडवायचे नाही. मुलाचं प्रमाण जास्त आहे किंवा कोण मुली असेल किंवा मुलं असेल सगळ्या करण्याच्या पाठीमागचे की ईमान डगमगाते हैं. कश्तियाँ उन्हीं की डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, जिनके दिल में नेकी होती है, उनके आगे मंजिलें भी सर झुकाती है, उनके आगे मंजिलें भी सर झुकाती है. जी लॅब आहे ती फिजिक्सची तेवढी मोठी लॅब होती आमचं नॉन एडेड कॉलेज असताना सुद्धा. म्हणजे आमच्याकडे तिन्ही लॅब म्हणजे आमचं कॉलेज नॉन एडेड आहे. आमची स्ट्रेंथ भरपूर आहे पण आमच्याकडे प्रचंड सामान आहे. ॲपॅरेटस आहेत, केमिकल्स भरपूर आहेत. आम्ही अगोदर पण व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होतो, छान घेत होतो. फिजिक्सचं प्रॅक्टिकलची तेवढी मोठी लॅब होती, तेवढीच मोठी लॅब माझी केमिस्ट्रीची पण आहे, तेवढंच सामान आहे. प्लस तुम्ही दिल्यामुळं आणि जास्त मॉडिफिकेशन झालं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधले बर्नर बघून तर मला खूपच आनंद झाला कारण मला स्पिरिट लॅम्प वापरावं लागत होते. त्यामुळे आता मला आणि बेस्ट प्रिपरेशनच्या वेळेस हिटिंगची गरज लागते. त्यामुळे मी त्याचा खूप छान यूज करेन हे तुम्हाला मी सांगतो. आमचे स्टुडंट बी फार्मला स्वेरीला जेव्हा जातात त्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि बायोलॉजी महत्त्वाचे विषय आहेत आणि तिथं टॉपला येतात सर आमच्यासारख्या कॉलेजमधून जाऊन, नॉन एडेड कॉलेजमधून जाऊन. बरं, कारण आम्ही छान घेतो. आमच्या ग्रामीणमधल्या आमच्या लेकरांवरती आमचा जीव आहे, मनापासून प्रेम करतो आम्ही. आणि तुम्ही आम्हाला त्याच्या लॅब देऊन आणि खूप मोठं सहकार्य केलं. त्याचा यूज आम्ही कॉलेज आणि शाळेतले सगळेच करू हे तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ग्लेनमार्कचे HR बेलदार साहेब, त्याच्यानंतर ESHR EHS विनायक पाटील साहेब आणि माझे मैत्रीण म्हटलं तरी चालेल सुरेखा शिंदे मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. आमचे सगळ्यांचे आवडते प्राचार्य सुधीरजी गायकवाड सर आणि सौ गायकवाड मॅडम, ज्यांनी सरांनी म्हटलं की दळवी सरांनी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. तसं आम्ही तुमच्याकडून लॅब घेतली. आमच्या मॅडमनी दुसऱ्या शाळांना लॅब दिली, म्हणजे आम्ही डायरेक्टली जरी नाही देऊ शकलो तरी आमच्या मॅडमनी दुसऱ्याला दिली की तुमच्याकडून मिळते तर त्यांना पण मिळावं म्हणून जो प्रयत्न केला त्याच्यासाठी मॅडमचं पर्सनली आभार. आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी जे लेक्चर करून पण परत इथं थांबले त्याच्यासाठी तुमचा आभार मानले म्हणून कॉलेजला सुट्टी नाही, उद्यापासून रेग्युलर लेक्चर चालू होतील. थँक्यू. हां.